हा एक आगळा वेगळा स्पर्धेसारखा कार्यक्रम ठेवलाय, तेव्हा सर्वांनी हजर राहा. 3:30ला कार्यक्रम सुरू होणार. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होत आहे आणि जे उद्यापासून तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. मी लिंक पाठवेन मॅडमकडे, ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. हेतू असा असतो की सगळी माणसं येऊ शकत नाही काही कारणामुळे, त्यांना बघायला मिळतं आणि याला काही खर्च लागत नाही. 1 रुपयाशिवाय खर्च नाही. हे सगळे बिलगेट्सची सोय करून दिली आहे, आम्ही वापरत नाही, ही आमची चूक आहे. असं आज मी तिसऱ्यांदा येतो आहे. पहिला चंद्रयान साक्षीला कार्यक्रम केला होता, नंतर नाटकातले सौंदर्य स्थळे आणि आज अनेक ठिकाणी असा योग येतो की पुन्हा पुन्हा बोलवतात. याचा कार्यक्रम बरे असतात ठाकूरांचे असं नाही तर बोलवलं नसतं. वडाळ्याला दोस्ती कॉम्प्लेक्समध्ये आम्ही 5 वेळा केलं होतं. गाण्याचे कार्यक्रम 2दा केले असतात, गाणी वेगळी होती आणि मला लक्षात आलं की तिन्ही वेळेनं उपस्थिती तुमची एवढी चांगली असते ना, त्यामुळे बरं वाटतं. पण एखाद्या वेळी कमी उपस्थिती असली ना तरी सुद्धा काही फरक पडत नाही. याचं कारण पु ल देशपांडेंसारख्या ग्रेट मनुष्य त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतो. अरुण दाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी व्हिडिओ एक केला आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलं अरुण दातेने की मी इंदूरला राहायचो आणि बऱ्याच वर्षापूर्वी ते मुंबईत आले. मुंबईत त्यांना कोणी ओळखत नव्हतं. तेव्हा त्यांचा पहिला प्रयोग जो कोणी ठेवला होता गाण्यांचा, तर त्यावेळी अतिशय तुरळक उपस्थिती होती, कारण त्याचं नाव पण माहिती नव्हतं. पण त्यांनी अरुण दाते म्हणाले की मी एवढा भाग्यवान की माझ्या पहिल्या गाण्याच्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे हजर होते. पण मला म्हणाले आश्चर्य वाटतं की माझं नाव नाही कोणाला माहिती आणि पहिलाच कार्यक्रम आणि एवढ्या कमी उपस्थिती, पुलं कसं काय आले. मग त्यांनी अरुण दातेने जो नमस्कार केला पुलांना की मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आले. पण म्हणाले मला उत्सुकता आहे की एवढ्या माझ्यासारखं त्याचं नावही नाही अशा इतक्या कमी उपस्थिती तुम्ही कसं काय आले. शेवटी पुलं म्हणाले अरुण दातेंना, अहो गेला महिनाभर माझी तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरनी सांगितलं बाहेर पडू नका, विश्रांती घ्या. ते किती दिवस झाले म्हणून काल मी फॉलोअपसाठी गेलो डॉक्टरांकडे, हे किती दिवस घरी बसून राहणार. ते डॉक्टर म्हणाले दाते उद्यापासून बाहेर जायला हरकत नाही, फक्त एक पथ्य पाळा की जिथे कमी गर्दी असेल तिथे जायचं.
म्हणून फुलं हे फुलं आहेत असं. आता कार्यक्रमाला आजच्या सुरुवात करते. आपल्या सभोवती सगळीकडे अगदी आनंदाचा डोह भरून आहे आणि ह्या डोहातला प्रत्येक तरंग हा आनंदाचा, म्हणजे एवढ्या आनंदाचा आहे की आनंद स्वतःच आनंदी होऊन गेलेला आहे. तर असा हा अनेक साहित्यिकांनी, कलाकारांनी आपल्याला दिलेला हा आनंदाचा ठेवा आहे. तुकाराम महाराज परमेश्वर भेटीसाठी अतिशय आसुसले होते आणि तसे आम्ही सुद्धा आपल्यासारख्या सर्व रसिकांच्या भेटीची अगदी उत्कटतेने वाट पाहत असतो. आणि आजच्या या आनंदाच्या डोहातला प्रत्येक थेंब आपल्या सर्वांना निश्चितच आनंदी करेल. आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी इथे संधी दिल्याबद्दल सर्व कार्यकारिणींचं, म्हणजे रोहिणी कांबळे ताई, नैनाताई पाटील, डॉली ताई, या सर्वांचं मी मनपूर्वक त्यांना त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. शाळेत असताना अनेकांनी आपण एक सुभाषित ऐकलं असेल, संस्कृत येते, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेषु च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. प्रगल्भ लोक असतात, बुद्धिमान, ते काव्यशास्त्र विनोदामध्ये आपला वेळ घालवतात आणि मूर्ख माणसं असतात ती भांडणं करायची, झोपा काढायच्या, अवस्था करायची, ह्याच्यामध्ये घालतात. आता आपण सगळे पहिल्या कॅटेगरीत त्याला तेवढे प्रश्न नाही. आणि मला अनेक वेळा वाटतं की आपण ना खूप भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. याचं कारण असं की दिग्गज म्हणाव्या अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या आणि सध्या देखील अशा आहेत देखील. म्हणून मी म्हणतो आपण भाग्यवान आहोत. आणि नावं घ्यायची तरी किती नावं घेणार आहोत. आता लेखक म्हटलं राम गणेश गडकरी, कवी म्हटलं तर कुसुम अग्रज, नाटककार वसंत कानेटकर, अभिनेते प्रभाकर पणशीकर, वक्ते, आचार्य अत्रे, विचारवंत, शिवाजीराव भोसले, पुढारी, मधु दंडवते, शास्त्रज्ञ, जयंत नारायणकर, खेळाडू, सुनील गावस्कर, नाट्य निर्माते, मोहन वाघ, चित्रपट निर्माते, राजा परांजपे, गायक, लता मंगेशकर, संगीतकार, श्रीनिवास खळे, आणि अशी शेकडो नररत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली आणि आजही आहेत. म्हणून आपण भाग्यवत की महाराष्ट्रामध्ये जन्म झाला म्हणून. होय. आणि आपल्या प्रतिमेच्या रंगाने आणि कल्पकतेच्या सुराने या कलेला नवीन साथ चढवणाऱ्या निवडक कलाकारांच्या मध्ये गदिमा आणखी बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा समावेश केल्याशिवाय ही आपली यादी काही पूर्ण होणार नाही. कारण मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये गेली 6 दशकं या द्विमूर्तींचे शब्दसूर अखंड निनादत आहे. आणि या अवीट गोडीच्या सुरांमध्ये आणि भावमधुर शब्दांमध्ये मनाला स्पर्शणाऱ्या आविष्कारांमध्ये आपण सर्व मराठी रसिक अगदी चिंब चिंब भिजत आहोत. या कलाकारांनी ऐहिक जगातनं जरी एक्झिट घेतली असली तरी कित्येक अनेक वर्ष झाली तरीही त्यांच्या कलाकृतीच्या चांदण्याची जादू जराही कमी झालेली नाही. मगाशी मी उपस्थितीवरून म्हटलं ना, तर आणखी एक मला इथे याचं कारण म्हणजे मला नेहमी आठवण होते आमच्या श्रीवंत यांची. कारण कार्यक्रम असताना इतकी सुंदर साऊंडची व्यवस्था ते करतात. आज मी आलो तेव्हा त्या नव्हत्या. म्हटलं तसं काय झालं, पण ठीक आहे बघितलं जाऊन ते सगळं तयार होतं, फक्त ते तयारी करून स्विच ऑफ करून गेले होते. त्यामुळे मला काही करायला लागलं नाही, फक्त केवळ मला नेहमी त्यांची आठवण येते. आणि एकूणच स्त्री आहे तर आम्ही कुठेही लाऊड स्पीकर आजपर्यंत महिला नाही, फक्त इथेच या इथे असतं. माझ्या इथे लक्षात आलं. ठीक आहे ताई. आता म्हटलं साहित्यिकांबद्दल बोलताना ना प्रथम जे आपल्या ओठावर नाव येतं ते अर्थातच पु ल देशपांडे यांचं. कारण चतुरस्र असं व्यक्तिमत्व पुलंचं, खळखळावून हसणारे विनोद आणि जबरदस्त निरीक्षण हे आपल्या पुलंचं वैशिष्ट्य आहे. आणि पुलंचे गणगोत आपल्या आयुष्यामध्ये अगदी घर करून बसतात, अगदी आपल्या आजूबाजूला वावरतात असं वाटतं. पुलं हे केवळ लेखकच नाहीत तर समाजाचा आरसा होते आणि त्यात पडणारी सर्व चित्र त्यांनी गोड गोजिरी करून दाखवली आणि आयुष्याचे अनेक सुंदर क्षण तुमच्या आणि आमच्या पदरी घातले. आणि पुढील पिढ्याही पुलंच्या साहित्याच्या व्यासंगी राहोत एवढं मात्र नेहमी ईश्वराकडे मागावंसं वाटतं. त्यांची एक अशी म्हणजे प्रासंगिक विनोद त्यांना पटकन कसे सुचायचे तर 1955 मध्ये आकाशवाणीवर
पुलं हे कार्यक्रम प्रमुख होते आणि संचालकांनी एकदा मीटिंग घेतली, कारण 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम करायचा होता. म्हणून संचालकांनी पुलंना विचारलं, कारण पुलं कार्यक्रम प्रमुख होते, की गांधी जयंतीला आपण कोणता कार्यक्रम करूया. पुलांनी एक क्षणाचाही विचार केला नाही आणि पटकन ते म्हणाले, मला असं वाटतं की आकाशवाणीनं त्या दिवशी मौन पाळावं. संचालक म्हणाले, अरे गांधीजींना मौन अतिशय प्रिय, त्यामुळे आपण मौनच पाळूया दिवसभर, त्या दिवशी कुठलाही कार्यक्रम ठेवू नये. सगळ्या केंद्र संचालकांना आणि सगळ्या कार्यकारिणीच्या लोकांनाही हसू आलं. अर्थात कार्यक्रम केला त्यांनी, पण असं प्रासंगिक विनोद फक्त पुलंच करू लागले. पटकन सुचणं एखादा विनोद. मगाशी वाटतं पुलंचं निरीक्षण शक्ती एवढी जबरदस्त होती ना, त्यांनी एकदा लिहिलं की वर्तमानपत्र उघडलं की हमकाच्या बातम्या जास्त असतात त्या गुन्ह्यांच्या असतात, दरोडे, चोरी, बलात्कार वगैरे अशा. आणि ते म्हणाले असे दरोडे, चोऱ्या, माऱ्या ह्या सगळ्यामध्ये एक ठरलेली नावं असतात. ती नावं कशी असतात? बक्या, बाबन्या, गुड्डू, याकूब वगैरे अशी ठरलेली नावं असतात. ते म्हणतात, कधीतरी अशी तुम्ही बातमी वाचली काय की गणेश बर्वे आणि नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून करून वॅगन्समधला वाल उठून नेला, अशी बातमी कधीतरी वाचते का पेपरमध्ये? कधीच नाही. ते म्हणतात की बर्वे, साठे, कुलकर्णी, जोशी, ठाकूर, देसाई ही सगळी मंडळी काय जास्तीत जास्त गुन्हा करतील? जर ऑफिसच्या कामासाठी बाहेर पाठवलं असेल तर बसने प्रवास करतील आणि ऑफिसकडनं टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा त्यांच्याकडनं होणार नाही. पुलांचं निरीक्षण खूप होतं. आणि कसं, आणि त्या उलट तुम्हाला सांगतो, गाल्यातल्या गालात हसवणारे विनोद करणारे म्हणजे आपले चिवी जोशी. या सगळ्या मंडळींचे धडे पूर्वी होते आपल्याला, आता ते अभ्यास करत नाही. चिवी जोशी म्हणजे गालातल्या गालात चिमणरावांचं चराड हे त्यावेळेला धडा असायचा मराठीमध्ये. आणि चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडी चिवी जोशीने अगदी अजरामर केली. एकदा गुंड्याभाऊ आजारी पडतात आणि डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्ही जिना अजिबात चढू नका, पण तुम्हाला जिना उतरायला हरकत नाही. कसं आहे, काही वेळाच्या चिमणराव गुंड्याभाऊ मालिका एवढी लोकप्रिय होती ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यामध्ये, अमराठी लोक देखील आवर्जून बघत असत. तुम्हाला वाटतात ना गुंडेभाऊ, इतकं ते नॉन मराठी लोक एन्जॉय करत असत. आणि ताई असं म्हणाला की तो जो विनोद याच्यामध्ये आहे की जिना अजिबात चढू नका, उतरायला हरकत नाही, हा 10वीत असताना धडा होता. त्यावेळी ते विनोद समजायची अक्कल नव्हती. तो विनोद कधी कळला, मुंबईत आलो, नोकरी लागलो तेव्हा कळलं की जिना चढलाच नाही तर उतरायचा प्रश्न कुठे येतो. आणि त्यावेळी काय त्यासारख्या लिफ्ट नव्हत्या तुमच्याकडे, तर असं उशिरा कळला तो. तसं आपण नावं घेतल्याची म्हणजे आपले आचार्य अत्रे. आचार्य अत्रेंचं एक पुस्तक आहे मी कसा झालो. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की सोपं बोलणं खूप कठीण असतं आणि कठीण बोलणं खूप सोपं असतं. तर सोपं लिहिणंही खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणं खूप सोपं असतं. ते मला कुठेतरी भावलं वाक्य ते आणि हे कायम लक्षात राहिलं. बरोबर म्हणताय. आणि मला वाटतं की ह्या वाक्याचा प्रभाव तुमच्यावर आहे, कारण शेअर बाजार या विषयावरती लोकसत्तावरचे तुमचे लेख मी पूर्वी वाचलेले आहेत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये ते लिहिलेले असायचे. आणि तुमचे रेडिओ आणि टी व्हीवरचे कार्यक्रम देखील त्यावेळेचे ऐकलेले आहेत. कारण अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय, शेअर बाजार त्याच्यामध्ये, ते पण तुम्ही अगदी सोप्या शब्दामध्ये जणू काही माझघरात आपण बसून गप्पा मारतोय अशा प्रकारे तुम्ही ते सांगायचात. तर हे आर्थिक विषय तुम्ही खूप छान त्यावेळेला समजावून द्यायचा. मला असं वाटतं अत्र्यांचा प्रभाव तुमच्यावरती आहे. त्यामुळे माझं कौतुक राहू दे. पण कसं आहे, आता तुम्ही आज 3ऱ्यांदा बोलवलं, अनेक ठिकाणी 3दा 14 बोलवतात. पण तुम्हाला सांगतो, सुरुवातीला हे कार्यक्रम मी लॉकडाऊनमध्ये सुरू केले. त्याच्या आधी 52 वर्ष शेअर बाजार वगैरे हे सगळे व्याख्यानं करायचे. सुरुवातीला कोणी बोलवत नसे. त्याचं कारण जो स्टॅम्प पडला होता चंद्रशेखर शेअर बाजार, त्यामुळे त्यांना वाटत नसे की हा करमणुकीचा कार्यक्रम काय करणारा माणूस, त्यामुळे कोणी बोलवत नसे. एकदा ऐकल्यावरती मग सांगतात ही गोष्ट वेगळी होती. तर तुम्ही आता म्हणाल की आचार्याबद्दल तसं अनेक आपली मंडळी आहेत की त्या छान छान शब्दामध्ये प्रभावी शब्दात सांगितले. जसं आपले गोविंदाग्रजांनी आईची महती इतक्या सुंदर आणि मोजक्या शब्दात सांगितली आहे. होय ना, किती साधे सोपे शब्द किती प्रभावी असतात बघा. गोविंदाग्रज म्हणजेच आपले राम गणेश गडकरी. ते म्हणतात, हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही,
जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. किती थोडक्या शब्दामध्ये त्यांनी आईच्या हृदयाबद्दल लिहिलंय. तशी अनेक मंडळी दिग्गज होऊन गेली, नाटककार आहेत, कथा कादंबरीकार. तसे नाटककार शन्ना नवरे, त्याच्याबद्दल कितीतरी बोलण्यासारखं आहे. पण ह्या 1.5 तासामध्ये थोडा आढावा आपण घेऊ शकतो. शन्नांचं एक नाटक होतं, त्याचं नाव होतं सूर्य राहू दे. पुन्हा कलाकार म्हणून शंकर घाणेकर, सगळ्यांना माहिती आहे. त्या सूर्य राहू देमध्ये शंकर घाणेकरांची भूमिका होती ती एका खेड्यातल्या डॉक्टरच्या कंपाऊंडरची भूमिका होती. शंकर घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे 15 मिनिटाची जरी भूमिका असेल तरी ते छाप पाडून जात असत. तर त्या सूर्य राहू देमध्ये ते खेड्यातल्या डॉक्टरच्या कंपाऊंडर भूमिका होती शंकर घाणेकरांची. आणि शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, जो विनोदी भूमिकेला पोषक असतो. तर त्यामध्ये प्रसंग असा होता, हे शंकर घाणेकर कंपाऊंडर एका समाजसेवकाशी बोलत असतं दवाखान्यामध्ये. आणि बोलता बोलता ते सांगतात, शंकर घाणेकर कंपाऊंडर समाजसेवकाला, माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी. म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. त्यावेळेस समाजसेवक म्हणतात, खरे रे बाबा तुझे वडील. म्हणतात, अगदी खरे. काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिसिटी बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वाढले. त्यावेळेस समाजसेवक म्हणतो, खरं रे बाबा, ही इलेक्ट्रिकची कामं जोखमीची, जीवावरची सगळी जोखणी. शॉक नाही, त्यांना तसा शॉक नाही लागला. मी 11वी SSLCला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकनी ते गेले. आणि तुम्हाला सांगतो, हा संवाद ना मूळ नाटकाच्या पुस्तकात नव्हता, पण तो एवढा उत्स्फूर्तपणे शंकर घाणेकरांनी बोलल्यामुळे पुढच्या आवृत्तीमध्ये शन्नाने तो संवाद घातला. मूळ नव्हता. हे कशी कलाकारांची कदर लेखकांनी केलेली नाही. आणि अनेक वेळा काय होतं की हे सगळे शब्द असतात ना, अश्रूंची जरी फुलेमध्ये बघा ना, प्रभाकर पणशीकरांनी प्रिन्सिपल विद्यानंदाची भूमिका केली. पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट शब्दोच्चार. आपण नेहमी म्हणतो न्याय मिळालं नाही, ते न्याय नाही म्हणत आहे, न्याय. ते कसं म्हणतात, न्याय देवता आंधळी असते असं म्हणतात, पण न्याय देवता खरोखरच आंधळी असते. म्हणून धर्मापासके बदमाश केला तो हात फसवतात. म्हणजे न्याय देवता आंधळी असते, आपण काय अर्थाने म्हणतो की ती बघत नाही कधी श्रीमंत आहे त्याप्रमाणे देतो. पण इथे उलट होतं, हे प्रामाणिक असून सुद्धा त्यांना शिक्षा होते, कारण तो समोरचा अंश बदमाश असतो. न्याय देवता दिसत नाही हात बदमाश आहे म्हणून. न्याय देवता आंधळी असते म्हणून धर्मापासके बदमाश केला तो हात फसवतात. अनेक वेळा वाटतं, ही अश्रूंची जाळी फुले, गारबीचं बापू, रायगड येते, पुन्हा त्या संचामध्ये बघायला मिळेल. ते आता काही शक्य नाही. कधी कधी असं वाटतं ना की ते जुने दिवस परत यावे. कधी कधी मला असंही वाटतं की आपण विद्यार्थी व्हावं आणि निंदा मास्तरांच्या वर्गात बसावं आणि कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी समाधानाने ती अंगावर ओढून घ्यावी. कधी कधी मला पण असं वाटतं की साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं आणि श्यामच्या लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं. त्याच्या डोळ्यातलं अपार प्रेम, अपार मायाही अनुभवावी आणि खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला असंही वाटतं की बोरकरांच्या वर्गात बसावं. त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे आणि हे जीवन त्यांना कळले हो, ही कविता तुम्ही मलाही शिकवाल का असं विचारावं. कधी कधी मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं. कशाच आई विजवीची डोळे जड तुझे झालं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशीर झालं, ही अशा जागवत निघावं आणि पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा. लढ रे पोरा म्हणताना आपला कणात आठवावा. कधी कधी मला असं वाटतं शांताबाईंकडे जावं आणि ऋतू हिरवा ऋतू बरवा तुम्हाला कुठे भेटला हो हे त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी मला वाटतं की बालकवींच्या गावाला जावं आणि पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा. सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आणि आनंदी आनंद वेळी या तऱ्यात आपण न्हावून निघावं. कधी कधी मला असं वाटतं माझं जीवन गाणी लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात जाऊन बसावं आणि एक चक्कर मारावी आणि त्यांना विचारावं, व्यथा असो आनंद असो तरी तुम्ही कसे गात राहता हो सारखे आणि आनंदाच्या रसामध्ये कसे नात राहता आणि त्यांच्या चष्म्याआडच्या निष्किल प्रेमळ डोळ्यात
खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम करावे याचं रहस्य त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी मलाही वाटतं की सुरेश भटांना गाठावं आणि चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुभगून जाता जाता आम्ही अभंग कसा झालो हे रहस्य त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी मला असं वाटतं ग्वाल्हेरला जावं भारा तांबे यांच्याकडे, दिवसभर तिथे राहावं आणि त्यांच्या कवितेतला गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा. त्यांच्याबरोबर सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा, तिन्ही सांजा ही परत ऐकावं आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचं वचन द्यावं. किती सुंदर कविता होत्या भारत तांबे यांच्या. मी नेहमी ना भारत तांबे यांच्या म्हणतो, श्रीना आपटे यांच्या. अनेक वेळा म्हणतात ना नासी फडके यांच्या, बरं नाही वाटतं फडके यांच्या, आपटे यांच्या, चांगले शब्द आहेत ना. तर त्याची भारत तांबे यांच्या कविता कितीतरी त्यांची छान छान गाणी पण झाली होती आणि मला वाटतं ताई अतिशय फॅन आहेत भारत तांबेंच्या. तर त्यांच्या कवितांची एक एक ओळ फक्त आपण ऐकूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. चालेल. माझे अगदी आवडते कवी आहेत भारत तांबे हे. कळा झाला गेल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या. कळा झाला गेल्या जीवा घनतनी शुक्र बघराज करी रे छिन्न मनावा बघ जरा तरी घनतनी ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड वाटे न कळे. कशी काळना गेली सखे गैण झाली नदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला आज पासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. मावळत्या दिनकरा अर्ध तुझ जोडुनी दोन्ही करा. मावळत्या दिनकरा तुझ्या गळा माझ्या गळा गुंगू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंगू मोत्यांच्या माळा. आणखी कोणाला चलवीला माझा गळा, तुझ्या गळा माझ्या गळा गुंगू मोत्यांच्या माळा. तुझं गंधी माझ्या गंधी, आणखी गोप कोणाला. तुझं गंधी माझ्या गंधी, आणखी गोप कोणाला. वेड लागले झाला, वेड लागले झाला. मला कुणाचे ताईला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंगू मोत्यांच्या माळा. तुझ पगडी माझ चिरडी, आणखी चेहरा कोणाला. तुझ पगडी माझ चिरडी. आणखी चेहरा कोणाला. दादा
आणि लटक्या मांडणाचं असं गाणं भारत आंबे यांनी लिहिलं. ही अर्धशतकी गाणी आपण म्हणतो की 50 वर्ष होऊन गेली तरी त्याची गोडी अवीट आहे म्हणून. तर कधी कधी मला असं खूप काही वाटतं की कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचे दूत, ते घेऊन येतात प्रतिभेचं देणं तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं. ताईंचा माझी परिचय करून देताना सांगितलं 1.5 तासाचा त्यांचा हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम असतो. तिथे तुमची कधी संधी मिळाली तिथे करून त्याचे 94 प्रयोग झाले आहेत. जवळ तर 100 इथे करून कसं आहे. आणि त्यामध्ये त्या गाण्याच्या करता मी निवेदन करतो. आता युगलगीत म्हणून म्हणतो पण त्या मुख्य गायिका त्या असतात. मी निवेदन करतो एखादं गाणं त्यांनी परवानगी दिली तर म्हणतो. आपण लग्नात कसं सत्यनारायण उरकून घेतो ना तशी त्या गाण्याची हौस मी त्यांच्याबरोबर उरकून घेतो एखादं गाणं. आणि परवा मी हल्लीच ना एक 8 दिवसापूर्वी अपना बाजार अंधेरीला कार्यक्रम केला होता. तर तिथे त्या आयोजकांनी काय सांगितलं 1.5 तास नाही तुम्ही 1 तास. आम्ही 1.5 तासात 13 ते 14 गाणी म्हणतो. आयोजक म्हणाले तुम्ही निवेदन करू नका कारण 1च तास आहे, गाणी जास्तीत जास्त म्हणा. काय हरकत नाही, निवेदन केलं मी. पण त्या ऑडियन्समध्ये बरेच लोक आमचा कार्यक्रम बघितलेले होते. ते नंतर म्हणाले की असं काय तुमचं निवेदन कसं नाही, आम्हाला आवडतं ते. त्यानं म्हटलं निवेदन का नाही. आता मी काय सांगू, आयोजकांनी सांगितलं तुमच्या म्हणू नका म्हणून. मी त्यांना वेगळ्या प्रकारे सांगितलं. म्हटलं मंगेश पाडगावकरांची चारोळी मी बऱ्याच वर्षापूर्वी वाचली होती. मंगेश पाडगावकर म्हणतात प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. म्हटलं बोललो नाही त्यावेळी सुचलं. आता तुम्ही मंगेश पाडगावकरांचं नाव घेतलं तर त्याच्यावरून मला त्यांची एक आठवण किस्सा आहे की पुणे विद्यापीठामध्ये साहित्यिक संमेलन होतं आणि मंगेश पाडगावकर हे प्रमुख अध्यक्ष म्हणून होते त्या साहित्य संमेलनाचे. आणि त्यांची राहण्याची व्यवस्था एका वसतिगृहामध्ये तिथे केली होती. आणि सकाळी लवकर उठून मंगेश पाडगावकर असे बाहेर गच्चीत आले आणि त्यांना समोर अशी छोटीशी बाग होती. त्या बागेमध्ये त्यांना फुलं दिसली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं असं टपोर शोभिवंत असं फूल त्यांना दिसलं. अतिशय आकर्षक रंग आणि त्या फुलाची प्रसन्नता बघून ते स्वतः प्रसन्न झाले आणि आनंदी झाले. किती छान फुल आहे. पण त्यांना असं नेहमी चांगलं काही बघितलं की त्यांना असं वाटायचं की कोणाला तरी आपला आनंद आपण व्यक्त करावा. मग आता कोणाला आपण सांगावं हे. तेवढ्यात त्यांना एक स्वयंसेवक दिसला. तो विद्यापीठाचा विद्यार्थीच होता. त्याला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं अरे काय सुंदर मस्त फूल आहे रे, काय रे याचं नाव. तर तो विद्यार्थी अतिशय वृक्ष आणि अरसिकतेने म्हणाला सर मला माहीत नाही, मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. अरे काय काय मंडळी असतात ना त्यांना आनंद घ्यायचा आहे ही सगळ्यात होते. आता विद्यार्थ्यांचं उदाहरण त्यांनी सांगितलं. त्याच्या उलट आपले पु ल देशपांडे वेगवेगळ्या फुलांबद्दल फुलांनी किती क्रियापद वापरली आहेत आणि किती विशेषणं वापरली आहेत हे ताईंच्या तोंडून ऐकायला आपल्याला खरंच बरं वाटेल. प्रत्येक विशेषण वेगळं वेगळं आहे फुलाला त्यांनी केलेलं. खूप छान म्हणजे अगदी आपल्यालाही आवडेल ते. फुलं वेचावी पारिजातकाची, फुलं माळावी मोगऱ्याची, फुलं जपावी बकुळाची, फुले दरवळावी चाफ्याची, फुले फुलावी गुलाबाची, फुले वहावी अनंताची, फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रातराणीची, फुले फुलावी कमळाची, फुले झुलावी मधुमालतीची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची, फुले स्मरावी गोकर्णीची, फुले लागावी आबोलीची आणि फुले स्मरावी नेहमी बाभळीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची. किती छान. प्रत्येकाला वेगवेगळं विशेषण दिलंय. आणि म्हणजे ते वैशिष्ट्य वाटतं त्यांचं की फुले तोलावी केशराची हे मला जास्त वैशिष्ट्य पडलं कारण केशर हे खूप
खूप महाग असतं म्हणून तोलावी असं. तर खूप छान विशेषण त्यांची. अशी सुरुवातीला मी म्हटलं ना, प्रगल्भ आपण सगळे आहोत म्हणून आम्हाला खरोखर त्याला आवडतं. आणि सगळे ना, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, सगळे आपण 55च्या वर असल्यामुळे हे सगळे प्रगल्भच असतो. एखाद्या ठिकाणी होतं असं, मध्ये आम्ही जोर पडायला गेलो होतो, त्यांचा दोष नव्हे, कारण मिल वर्कर्स वगैरे असल्यामुळे. पण आम्हाला बघितलं, ऑडियन्स बघून आम्ही त्या प्रकारची गाणी म्हटली, त्या प्रकारचं बोललो, कारण आपल्याला तेवढं भान ठेवायला लागतं असं. मगाशी म्हणून आम्ही शेअर बाजाराच्या निमित्ताने देशभर फिरलो, व्याख्यानं केली, आणि असं लक्षात येतं आपण ना, मुंबईची माणसं किती सुखी आहोत खरंच. कारण बटन दाबलं की वीज आहे, नळ उघडला की पाणी आहे. बाहेर गावी ते इतकं असतं ना की पाण्याचं दुर्भिक्ष. मी अहमदनगर अनेक ठिकाणी प्रातिनिधिक म्हणून सांगतो, अहमदनगरमधून जाताना एका खेड्यामध्ये बघितलं की रस्त्यानं ना 12-14 वर्षाच्या मुली डोक्यावर हंडा, कमरेवर घागर घेऊन भर उन्हातनं 2 किलोमीटर 3 किलोमीटर पाणी घेऊन येत असतात. असं वाटतं एवढं लहान वयामध्ये ना ते शिक्षण शिकायचं वय, खेळायचं बागडायचं वय, ते पण पाणी काही एकदा ठेवायचं होत नाही. ते बघून असं वाटलं ना की पाण्यासाठी दाई दिशा, असं तो प्रकार होता. मी साताऱ्याच्या एका खेड्यात गेलो होतो, तिथे आजी म्हणाल्या, कुठून आलात? मुंबईहून. बरं तुमच्या मुंबईकरांचं आमची व्यथा तुम्हाला कळणार नाही. आणि खरी आहे ती. ते म्हणाले, आमच्याकडे 24 तास विजेचा लपंडाव चालू असतो, फ्रीजमध्ये वस्तू खराब होतात, मिक्सर लावता येत नाही, टाकीत पाणी वर चढवता येत नाही. तो मुंबईकरांचं बरं आहे, जोड शेड नाही काय नाही. आणि खरंच आहे. तर अशा त्या मुली वगैरे बघितल्यावरती ना खूपच अस्वस्थ वाटतं. आणि एकदा मी तृप्ती त्यांना किस्सा सांगितला, मोठ्या 12-14 वर्षाच्या मुली डोक्यावर हंडा घेऊन उन्हात येत आहेत त्या, आणि नुसता हंडा नाही, कमरेवरती घागर पण. असं ना एकदा विषय झालं की गाडीने जात होतो, बघितलं, म्हटलं मुलीनं बसता का? त्या बसल्या जरा गाडीमध्ये. पण झालं असं की ते पाणी डसमळत होतं, त्यामुळे ड्रायव्हरला म्हटलं फर्स्ट गिअरमध्ये तू गाडी घे, कारण थेंबा थेंबाला महत्व. ते उतरायच्या ठिकाणी उतरले त्या ड्रायव्हरवाला म्हटलं, साहेब हे वापस ऐसा मत करो. म्हटलं काय झालं? अरे मला फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालली, तेवढं गरम झालं इंजिन म्हणून बाजारात. म्हटलं ठीक आहे, पण तेवढं तरी आपण काहीतरी करू शकतो. तर हा एकदा किस्सा सांगितला होता तृप्ती ताई ना, त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती कविता लिहिली, आणि त्या कवितेचं नाव होतं पाणी पाणी. ह्याच विषयावरती. आणि ती कविता त्यांनी एका स्पर्धेमध्ये पाठवली होती. त्या कवितेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. आणि मला वाटतं की कविता त्यांच्याकडे आपण नक्कीच ऐकूया. अगदी सरांनी जी आठवण सांगितली त्यांची, मला खूप दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्याच्यावरती एक कविता करावीशी वाटली. आणि योगायोगाने त्यांनी एक विषय दिला होता की कुठल्याही याच्यावरती कविता करायची, पण ते अशी म्हणजे त्याला आशय पण पाहिजे आणि सर्व पाहिजे. तर मग मी ह्या विषयावरती कविता केली. कवितेला नाव पाणी पाणी असं दिलं. काम होते व्याख्यानाचे दूर खेड्यात दुपारी, रवी किरणांचा दाह, भारी उष्णता विखारी, डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो, दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून, छोटी कळशी डोईला पाणी नेतसी भरून, चिमुकले दोन हात किती त्यांनी थकायचे, वणवण जलासाठी दूरवर चालायचे, दुःख कणव वेदना आली नयनी दाटून, कित्येकांचे जाते असे बालपण कोमेजून, संभाषणातून कळे रोज असेच न्यायचे, पाणी तर रोज हवे मग काय करायचे, रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून, आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून, सारे शहरी आपण पाणी जपून वापरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीण स्मरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीण स्मरू, खेड्यातील बांधवांचे कष्ट
खरं सांगतो, त्या दिवसानंतर मी कधीही आंघोळीसाठी एक बादलीपेक्षा जास्त पाणी वापरलं नाही. भले 24 तास पाणी असतं, पण कुठेतरी मनाला खोलवर जखम करून जाते या गोष्टी. आणि तृप्तीताईंचा म्हटलं काव्य तृप्ती कार्यक्रम त्यांचा असं दीड तासाचा असतो. तो महाराष्ट्रामध्ये चिकागोमध्ये देखील झाला होता, अर्थात ऑनलाईन झाला होता. आणि मगाशी म्हटलं तर तृप्तीताईंनी आजपर्यंत 522 कविता केल्या आणि 254 पुरस्कार मिळाले. जरी त्यांचं सवड नाही, पोलिसांमध्ये म्हणतात ना गुन्हे किती नोंदले गेले आणि किती गुन्ह्यामध्ये उपज झाली, सक्सेस रेट म्हणतात, त्याचा सक्सेस रेट 50% जास्त आहे. आणि त्यांच्या कवितांना विषय लागत नाही. म्हणजे पिंड त्याला शिवणाऱ्या कावळ्यापासून तर सगळे विषय त्यांचे असतात आणि ताकदीने त्या वृत्त, छंद, प्रास, यमक ह्यांनी करतात. कारण मुक्त छंद वगैरे नाही आहे, ते अजिबात त्या बाजूला फारसं जात नाहीत त्या. पण हे यमक की प्रास करणं आजकाल फार कमी मंडळी करतात. तर ते परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो, कवितांचा होता, मुक्त छंद सगळे. एक म्हणजे मला कवितांची आवड फारशी नाही, मी कविता तर करत नाही, पण ती चांगलं असतं तर ऐकायला बरं वाटत याच्यासारखे. तर ती कविता अशी होती मुक्त छंदातली, लाल कावळे उचलतात स्मशानातली राख, लाल कावळे उचलतात स्मशानातली राख, लोळतो मी चंद्रावर करून ढगांची उशी. काय कळलं तर मला सांगा तुम्ही, कळलं माझं तर काय कळलं नाही. म्हटलं एवढं सोपं आहे चंद्रावर जोडायचं आणि ढगांची उशी करायची असं. तर अनेक कलावंतांची आपण सुरुवातीला नावं घेतली, त्याच्यामध्ये दादा कोंडके. तर दादा कोंडके म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर काय तर द्व्यर्थी संवाद करणारा कलावंत. पण दादा कोंडके खूप ना प्रतिभावंत होते. त्यांचे सलग 9 चित्रपट रौप्य महोत्सव झाला. सलग 9 हा विक्रम, जागतिक विक्रम. एकाच माणसाचे सलग 9 चित्रपट चित्रपट झालेली. आणि ते प्रतिभावंत होते. त्याचं उदाहरण म्हणजे आता आपण सगळे एकाच वयोगटातले आहोत. एखाद्या तुमच्याशी थोडा जास्त मोठा असेल, 5 वर्षांनी. तर इच्छा माझी पुरी करा हा लोकनाट्य आपण बघितले, बहुतेकांनी बघितलं असेल. इच्छा माझी पुरी करा मी 8 वेळा बघितलं, कारण प्रत्येक प्रयोग तर ताजा वाटायचा. कारण दादा काय करत असत, नजीकच्या काळात घडलेल्या घटनांचा परामर्श त्याच्यामध्ये घेत असत, त्यामुळे तो प्रयोग ताजा वाटायचा. तर असं एकदा पुण्याला गेलो होतो, या गोष्टीला 45 वर्ष झाली. पुण्याला काही कामानिमित्त गेलो होतो. तर तिथे भरतनाट्य मंदिरवरून जाताना टिळक बोर्ड बघितला, इच्छा माझी पुरी करा. रात्री काही काम नव्हतं, तिकीट काढलं, 8:30 वाजता जाऊन प्रयोग बघायला बसलो, इच्छा माझी पुरी करा. तर त्यामध्ये झालं असं की त्या प्रयोगाला प्रत्यक्ष नाटककार बाळ कोलटकर आले होते. म्हणजे विचारायला विसरलो, माझा आवाज सगळ्यांना जातो ना. नाटककार बाळ कोलटकर आले होते, त्यांना सन्मानपूर्वक पहिल्या रांगेत बसवलं होतं. आणि दादाचं वैशिष्ट्य म्हणजे हजर जबाबी. आणि त्या इच्छा माझी पुरी करामध्ये सुरुवातीला वग म्हणून असतो, त्या वगामध्ये बाळ दादा कोंडके आणि वसंत सबनीस लेखक त्यांच्या भूमिका असतात. म्हणजे सुरुवातीला थोडी इकडं तिकडं आणि मग प्रत्यक्षाला सुरुवात होते. तर त्यांनी बघितलं दोघांनी की पहिल्या रांगेमध्ये बाळ कोलटकर बसलेत म्हणून, मग त्याचं दखल तर घ्यायलाच पाहिजे. तर तसं कसं होतं की राजाचं निधन झालेलं असतं आणि हे दोघे वसंत सबनीस आणि दादा कोंडके सेनापती आणि प्रधान त्यांचं वर्ण चालू असतं. महाराजांचं निधन झालं, सगळी तयारी करायला पाहिजे, अंतयात्रा निघणार, कोणाकोणाला बोलवायचं, यादी काढत असं होते ते. आणि यादी काढत असताना लक्ष माहिती होतं की बाळ कोलटकर बसले. ते वसंत सबनीस उत्स्फूर्तपणे म्हणाले, अहो त्या यादीमध्ये बाळ कोलटकरांचं पण नाव घ्या. ते दादा कोंडके म्हणाले, नको नको नको, त्यांचं नाव घेऊ नका. ते स्मशानामध्ये डीला डी लावून कविता करत बसले, त्याला नका बोला. डीला डी म्हणजे त्यावेळी बाळ कोलटकरांचं वादळी दोघांच्या जोडी नाटक खूप चालू होतं. त्याचं शेवटचं जे पत्ते होतं, कडी जुडी ओडी वगैरे, म्हणते म्हटले डीला डी लावून कविता करत बसले, त्यांना नका बोलावं. ते वसंत सबनीस म्हणाले, सगळं उत्स्फूर्त. दादा तुम्ही थट्टा करताय, पण तुम्हाला अशी एखादी कविता येईल का डीला डी लावून करता? दादा कोंडके आज हातपा करतो. आणि दादा कोंडके मी ह्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. दादा कोंडके 5-7 सेकंद छताकडे बघितलं रंगमंचावरच्या आणि लगेच तिथल्या तिथे कविता केली, विडंबन कविता ह्या दुर्वांच्या जुळीची, डीला डी लावून. ती कविता अशी होती, सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ. ज्याने वाकळी दुर्वांच्या जुळी नाटक बघितलं असेल त्यांना लक्षात येईल की त्याच बाज राखून दादाने ती कविता तिथे तिथे केली. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग कुरमुरे आणि डाळ या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची. हो
तुम्हाला सांगतो बाळ पलटकर उठले, रंगमंचावर आले आणि दादाला साष्टांग नमस्कार घातला बाळ पलटकरांनी. म्हणजे एका कलाकारांनी दुसऱ्या कलाकाराला दिलेली प्रेक्षकांनी दाद होती. आणि मला अजूनही वाटतं ह्या गोष्टी 45 वर्ष झाली, त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, असते ना तर नक्की मी त्या क्षणाचं फोटो काढून घेतला असता. एक कलाकार साष्टांग नमस्कार घातला बाळ पलटकरांनी. ते मोबाईल असतात तर किती गोष्टी मला अजूनही वाटतं. त्यावेळी मोबाईल असते, कशा धाडेकरांचं एखाद्या नाटकाला पडवे चोरून काय होईल रेकॉर्ड करून ठेवला असता. दुर्दैवाने आपल्याकडे ते नाही. पूर्वी मोबाईल लँडलाईन काहीच नव्हतं आणि पोस्ट कार्डाशिवाय आपल्याला पर्यायच नसायचा. आणि टेलिग्राम करायचा तर कुठेतरी तार तुटलेली असायची, तोही मार्ग बंद व्हायचा. आणि पत्र मिळायला सुद्धा कधी कधी 5-5, 6-6 दिवस लागायचे. एकदा तर मी असं ऐकलेलं आहे की बारशाच्या निमंत्रणाचं पत्र वाढदिवसाच्या दिवशी मिळालं. इतके दिवस त्याच्यामध्ये गेले. पण त्यावेळेला काय व्हायचं, मलाही आठवण आहे, शाळेतनं मधल्या सुट्टीमध्ये जेव्हा मी घरी यायचे त्यावेळेला पोस्टमन घरी यायचा आमच्या घरी, म्हणजे पत्र वाटायला. आई माझी बाहेर उभी असायची बघत, त्या कुठून आपल्या माहेरचं पत्र येते का, आपल्या भावाचं येते का, बहिणीचं येते का. तर आई वाट बघत बसायची. आणि मग ते पत्र आलं की त्या पत्राचं वाचन व्हायचं, सामूहिक वाचन व्हायचं आणि किती वेळा पारायण व्हायचं त्याचं. बरं, त्या एवढ्याच्या पोस्ट कार्डवरती इतका मजकूर लिहिलेला असायचा की खाली मोठ्याला नमस्कार, लहानांना आशीर्वाद द्यायला जागाच नसायची. मग मो न ल आ असं लिहायचे शॉर्टमध्ये, म्हणजे मोठ्याला नमस्कार, लहानांना आशीर्वाद. आणि आता ते पत्रही बंद झालं. आता आपण एकमेकांशी फोनवर संवाद साधतो, पण तो जिव्हाळा आणि ती माया, ममता त्या ज्या पत्रामध्ये होती ती आता फोनवरच्या बोलण्यामध्ये राहिली नाही. आत्मीयता कमी झाली. मोबाईलमुळे पुष्कळ गोष्टी सुलभ झालेल्या आहेत, जलद झालेल्या आहेत, आपल्याला पटकन संवाद साधता येतो कोणाशी. पण काही वेळेला काय होतं, ह्या मोबाईलचा अतिरेक होतो. आता त्याच्यावरती मी एक अशी विडंबन कविता लिहिली होती मोबाईलवरती. आणि अर्थात ती तुम्हाला मी नाही ऐकवणार, ठाकूर सर ऐकवतील ती. तर ती कविता अवघाची संसार या चित्रपटामधल्या एका लोकप्रिय गीतावर केली होती. कारण विडंबन काव्य करायचं म्हणजे सर्वांना माहिती असलेलं एखादं भावगीत किंवा चित्रपट गीत असं निवडावं लागतं. तर मी त्याच्यावरती विडंबन कविता केलेली. कारण मोबाईल हा आपल्या सर्वांचा असतो, पण बघा आपल्याला अनुभव येतो ज्याच्याकडे मोबाईल असतो ज्याच्या हातामध्ये, तो माणूस मात्र कोणाचाही नसतो, तो फक्त त्याचा स्वतःचा असतो. तर हे मोबाईलचं वेड, त्याच्यावरती एक विडंबन काव्य लिहिलेलं आपण सादर करावं. सर, अनुभूती किती सारखी असते म्हणा, ते म्हटल्यावरती लगेच तिकडनं आवाज आला, जे वेळ बदलायला लागेल. जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, जे वेळ मजला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ मजला लागले. जागेपणी हातात तो ध्यानी मनी अन स्वप्नी तो, किती गुंतला तू त्या सवे अस्वस्थता उमगेल का, जे वेळ तुझला लागली. उठता सकाळी रोज तू, उठता सकाळी रोज तू, जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा, नच लक्ष ही खाण्याकडे, जे वेळ तुझला लागले. मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, म्यूट झाले बोल, म्यूट बोलणे हे आपुले, आभासी जगती रंगता संवाद सारे संपले, जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ तुझला लागली. आपल्याला सर्वांना
तुम्हाला त्याचा अनुभव येत असेल नक्कीच. किती वेळा चहा खाण्याचं करावं पण आपल्या मिस्टरांचं लक्षच नसतं तिकडे, मोबाईलमध्ये लक्ष. आणि हे चित्रपट तुम्हाला आठवलं असेल की शरद तळवलकर आणि राजाभाऊ गोसावी दोघांच्या भूमिका होत्या. तरुण असतात, ते लग्न झालेलं नसतं, भाड्याच्या खोलीत राहत असतात. तर असं होतं की 2 महिन्याचं भाडं थकतं, त्यामुळे घरमालक सांगतो उद्या खोली रिकामी करायची, 2 महिन्याचं भाडं नाही म्हणून. राजाभाऊ गायबाय करतात, मालक काय ऐकत नाही. पण तेवढ्यामध्ये होतं असं की यांच्या दोघांना चिंता उद्यापासून जायचं कुठे. तर तेवढ्यात राजाभाऊने पुढच्या तरी स्पर्धेसाठी कविता पाठवलेली असते. त्या आयोजकाकडून पत्र येतं, तुमच्या कवितेला प्रथम क्रमांक मिळालाय, 200 रुपयाचा पुरस्कार आहे, 4 दिवसात धन्यवाद येईल म्हणून. तर ते पत्र घेऊन ते घरमालकाला दाखवतात. 2-3 दिवस थांबा, मला म्हणतो हरकत नाही, पैसे याचे दिसतच आहे. आणि आनंदाची बातमी सांगायला राजाभाऊ आतल्या खोलीत येतात शरद तळवलकरकडे. शरद तळवलकर कपड्यांनी इस्त्री करत असतात. त्या राजाभाऊ अजून आहे तो चित्रपट युट्यूबवर. शहरात थांब रे, मी काय सांगतो त्या खाली. मग तो शरद इस्त्री करत असतात, इस्त्री तशीच ठेवतात शरद तळवलकर आणि सांगत असतात की असं असं झालं म्हणून. पण गमत अशी, ज्यावेळी चित्रीकरण झालं त्यावेळी नक्की काही इस्त्री गरम असणारच नाही, गारच होते. त्यामुळे शरद तळवलकर तशीच ठेवतात. पण आपल्या नंतर लक्षात येतं की जर गरम इस्त्री ठेवली कपडा जळणार नाही का. पण ही गोष्ट शरद तळवली टीका करत नाही, माणसं मोठीच आहे, पण अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी अवधानात जातात. ही गोष्ट शरद तळवलकरांच्या लक्षात येणे, इस्त्री अशी ठेवायला पाहिजे, राजाभाऊंच्या लक्षात आली नाही, कॅमेरामॅनच्या लक्षात आली नाही, दिग्दर्शकाच्या लक्षात आली नाही, तिथे लाईटमॅन वगैरे मंडळी असतात, कोणाच्याच लक्षात आलं नाही की ते अजूनही ते तसंच आहे. अर्थात हे छोट्या छोट्या गोष्टी होऊन जसं एडिसननी मांजरांसाठी पिंजरा बनवला, सुताराला म्हणाला की हे बघ 2 दारं बनव, एक मोठ्या मांजराला आणि दुसरं मांजर ते पिला. सुतार म्हणाला कशाला, मोठ्या मांजराचं ते छोटं जाईल, म्हणजे सुतार एडिसनपेक्षा हुशार नव्हे. पण काय करायला होतं, तसं होऊन गेलं. पण हा जो किस्सा आहे ना तो घडलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळी तुम्हाला आठवत असेल रीडर्स डायजेस्ट नावाचं मासिक होतं आणि त्याचवेळी फिल्म फेअर म्हणून सिनेमाला वाहिलेलं मासिक होतं टाइम्स ऑफ इंडियाचं. त्या फिल्म फेअरमध्ये एक कॉलम होता, त्या कॉलमचं नाव होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट. वाचकाने हे टोचत नाही, त्यामध्ये अशा गोष्टी लिहिल्या असतात, त्यामध्ये याचा उल्लेख होता. अनेक वेळा असं असतं का, दाखवतात की हिरोईन मद्रासला गेली आहे, मध्ये गाणं गातात गार्डनमध्ये. आता मद्रासला गेली बाजूने BSTची बस जाते ना, अशा गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात, रीडर्स डू नॉट डायजेस्ट म्हणून. तर त्यामध्ये याचा उल्लेख होता. तर 50 वर्षापूर्वी आपल्याला आठवतं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यामध्ये भले कलर नव्हते पण अतिशय दर्जेदार कार्यक्रम असत. हास्यपरिहास, गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा, म्हणजे काळा पांढरात असून सुद्धा जाणवत नसे, कारण क्वालिटी अशी प्रेक्षकांची म्हणजे कार्यक्रमांची असे. तर त्यावेळी एक असा कार्यक्रम होता, एकांकिका असं अनेक होतं. त्या एकांकिकेचं नाव होतं देवा शपथ खरं सांगेन. त्याच्यामध्ये कोणत्या भूमिका होत्या तुम्हाला नक्की आठवत असेल, नसेल तर तो संवाद ऐकता ऐकता तुम्हाला आठवेल, तुम्ही आता मी सांगत नाही. तर प्रसंग असा दाखवलाय, 85 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षाची आजी दोघं गप्पा मारत बसलेले असतात आणि गप्पा मारता मारता जुन्या सगळ्या आठवणीच्या दोघं काढत असतात, एकमेकांना सांगत असतात. 85 वर्ष आणि 80 वर्ष जुन्या गोष्टी सगळ्या सांगत असतात. तर गप्पांच्या ओघामध्ये आजोबा असं एक काय 2 गोष्टी सांगून जातात आजीला, ज्या खरं सांगायला नको होत्या पण त्या अनावधानाने बोलून जातात. ते झाल्यावरती आजी सुद्धा एक गोष्ट, आजी शेणाला सवाशेर असतात, त्या सुद्धा आपल्या आयुष्यातली एक आठवण त्यांना सांगतात, घडलेली गोष्ट की जी ऐकून खरं तर आजोबा भयंकर चिडायला पाहिजे होते, पण तसं काही होत नाही. आजोबा वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. ते कसे होतात त्या आजी आजोबांच्या घरात जाऊन आपण बघूया. स्वेटर घातलात का? आज थंडी खूप जास्त आहे हो. नाही, स्वेटर नाही घातला, वाघोबाचं कातड घातलंय. अगो बाई, वाघोबा का? माझी आई ना नेहमी म्हणायची, पार्वती तुझा नवरा ना अगदी शेळी सारखा गरीब आहे हो. मरू दे तुझी आई. काय बोलताय, तिला मरून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती ती. एकाएकी खूप ताप भरला आणि त्या दुखण्यातनं ती नंतर उठलीच नाही हो. पार्वती, तुला एक सांगू का? तुला तुला धक्का बसेल, तू असं कर, तुझी बीपीची गोळी आधी घे. कशाला? सकाळी मी घेतली गोळी, मी ठीक आहे. अगं मी
तुला जे आता सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तुला गोळीची गरज पडेल. द्या ते भांडे घे. आहे गोळी इथे, घेते. सांगा आता. पार्वती, तुला आठवतं ना तुझी आई आपल्याकडे आली होती ते एके दिवशी रात्री जेवण झाल्यावरती ओटीवर झोपाळ्यावर जाऊन बसली आणि थोड्या वेळात भूत असं पिंतळत ती माझ्याकडे धावत गेली. होय हो, आठवतं मला ते. झोपाळ्यावरती आई बसली होती आणि झोपाळ्याच्या मागे खिडकी होती. तिचं सहज खिडकीकडे लक्ष गेलं आणि तिला त्या खिडकीमध्ये भूत दिसलं आणि ती इतकी घाबरली. भूत भूत म्हणून किंचाळली आणि दुसऱ्या दिवशी बॅग घेऊन जी आपल्या घरी गेली ती परत आलीच नाही आपल्याकडे. पार्वती, तुला सांगतो ते भूत नव्हतं. अहो, म्हणजे काय? तुम्हाला कसं माहित? अगं, तुझी आई 1.5 महिना झाला तरी घरी जायचं नाव काढत नव्हती. म्हणून मी ती युक्ती केली होती. अगं बाई, कसली युक्ती? अगं, खेळण्याच्या दुकानात जाऊन भूताचा मुखवटा घेऊन आलो होता आणि रात्री तुझी आई झोपाळ्यावर बसली होती तेव्हा खिडकीच्या मागे जाऊन तो मुखवटा घालून अंगावर घोंगडी घेऊन उभा राहिला. थोडासा आवाज केल्यावर तुझ्या आईनं मागे वळून बघितलं आणि भूत भूत काही करणी तुमची शोभत काय तुम्हाला? हा, अहो, माझ्या आईशी तुम्ही असं वागलात, माझ्या बाबांशी प्रतारणा केली. तो मी कसली प्रतारणा केली तुझ्या बाबांची? सांगते. बाबा अखेरच्या टप्प्यात मृत्यूशी झुंज देत होते. हो, अहो, त्यांना त्यांच्या मुलीची म्हणजे माझी किती काळजी वाटायची. हो, कारण सांगू का आता तुम्हाला, हा असा दारूचा जुगाराचा नाद, मग माझं कसं होईल ही त्यांना खूप काळजी वाटायची. हो, मित्राकडून 1,000 रुपये त्यांनी उसने घेतले होते आणि तुमच्याकडे ते द्यायला सांगितले. 1,000 रुपये तुम्हाला दिले आणि सांगितलं दे मी माझ्या मित्राला द्या. ते 1,000 रुपये गणपतरावांना द्यायचे होते म्हणून मी ते 1,000 रुपये घेऊन बाहेर पडलो. हो, नंतर मला गणपतराव भेटले. 1,000 रुपये तुम्ही त्यांना दिलेच नाही. बरं दिसतं का हो आता हे? हा, आणि दुसरं म्हणजे मृत्यूशय्येवरती तुम्ही माझ्या बाबांना वचन दिलं, उद्यापासून दारू जुगार सोडेन, शाण्यासारखं वागेन, उद्यापासून दारू जुगार सगळं सोडेन. किती मला खूप धन्य झाल्यासारखं वाटलं होतं त्यावेळेला. तुला एक सांगू का? तू आधी पाणी पी. कशाला पाणी? सारखं पाणी पिऊन पिऊन मला काय मारायची आहे की काय तुम्हाला? बरं, तुला सांगतो. ते मी तुझ्या बाबांकडून 1,000 रुपये घेऊन बाहेर पडलो पण ते 1,000 रुपये गणपतरावांना दिलेच नाही. ते माहिती हो मला, पण केलं काय त्या पैशाचं? अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि जुगारात मस्तपैकी हरलो आणि ते दुःख विसरायसाठी बारमध्ये जाऊन दारू प्यायला बसलो. काय होय, माझ्या बाबांना वचन दिलं होतं उद्यापासून दारू जुगार सोडेन. मग अगं, उद्यापासून दारू सोडेन म्हणून वचन दिलं होतं, आजपासून सोडेन म्हणून कुठे दिलं होतं? कमाल आहे.
कमाल आहे रे बाबा या माणसाची. परमेश्वरा सोडव रे मला या माणसापासून. बरं थांबा हं. आता मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सांगणार आहे तू आता. आधी आधी पाणी पी. अजिबात नको पाणी. कारण मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला पाण्याची गरज भासेल. प्या हे पाणी. दे ते भांड. तू ऐकायची नाही. मूर्खा जरा हट्टी स्वभाव तुझा. शेजारच्या मालकी वैभ किती समजूतदार आहेत त्या. सकाळी उठल्यापासून त्या मेलीचं नाव सारखं तुमच्या दातात अडकत असतं सुपारी अडकल्यासारखं. बरं मरू दे ती मालतीबाई. तू काय सांगणार होतीस ते सांग. सांगते ऐका हं. आठवते का तुम्हाला लग्नात आपण एकमेकांना हार घातले आणि त्याच क्षणी तुमची आत्या बेशुद्ध पडली. बरोबर. अगं ती खूप दगदग केली होती तिने माझ्या लग्नात. ती खूप तकली होती म्हणून ती बेशुद्ध पडली. पण बाबाजी तिच्या तोंडावर पाणी मारलं आणि मग ती शुद्धीत आली. पण पार्वती त्यानंतर आपल्या घरी आत्याचं येणं जाणं खूपच कमी झालं नाही का. नाही हो. आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. ती का बेशुद्ध पडली हे मला माहित आहे. काय कारण होतं का बेशुद्ध पडली ती. सांगते पाणी प्या आधी. अगं तुझ्या पाण्याला आधी काय ते सांगते. मी अशी दिसायला बेताची. काय म्हणालीस. मी अशी दिसायला बेताची. हे बाकी बरोबर बोलली. तेवढं बरं ऐकायला येतं. हा तर मी काय म्हणत होते. तू म्हणत होतीस की तू अशी दिसायला बेताची. हा पुढचं ऐका आता. त्यामुळे माझं लग्नच ठरत नव्हतं. बरोबर आहे. सगळीकडनं नकार यायचे. मग माझ्या आजीने एक युक्ती केली बरं का. तुला सांगतो पार्वती तुझी आजी म्हणजे खरोखर अगदी देव माणूस होती. म्हणून तुझ्या माहेरी गेल्यावरती मी सगळ्यात आधी तुझ्या आजीला नमस्कार करीत असे. होय त्याच देव माणूस आजीने सुचवलं बरं. तुमची आत्या मला बघायला आली आणि पोहे चहा घेऊन मला नाही पाठवलं बरं. अहो माझ्या मावस बहिणीला पाठवलं. वत्सला तिचं नाव. काय सुंदर दिसायची. गोरी गोमटी नाकी डोळी नीटस. तुम्हाला मीना कुमारी खूप आवडायची. हो तशीच दिसायची हो. आणि आत्यानी वत्सलेला नीट निहाळून पाहिलं आणि एकदम खुश झाली हो. तिथल्या तिथे होकार दिला. लग्नाची तारीख पण ठरवली. आणि आत्या म्हणाली माझा भाचा माझ्या शब्दाबाहेर नाही जायचा हो. माझी पसंती ती त्याची पसंती. आणि 1 महिन्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी आमच्या घरच्यांनी बोहल्यावर वत्सलेऐवजी मला उभी केली. आणि तुम्ही माळ घातलीत ना. ऐका तुम्ही माळ घातलीत ना ती माझ्या गळ्यात बरं का. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्याबरोबर तुमची आत्या बेशुद्ध पडली. वत्सला सध्या कुठे असते. धन्य आहे ग बाई. परमेश्वरा सोडव रे मला या माणसाकडनं. असं लक्षात आलं का कोण होते अभिनेते आणि अभिनेत्री याच्यामध्ये. आलं असेल लक्षात. दिलीप प्रभावळकर आणि नीना कुलकर्णी. मीना कुलकर्णी. तर
त्या आजी खरोखर शहरात सव्वाशेर म्हणाव्या अशाच होत्या, कारण त्यांनी शिक्षणच मागलं शेवटी. ते शहरात सव्वाशेर म्हण सगळ्यात माहिती आहे. तर अनेक वेळा ना काही म्हणतात, तृप्तीताईंची आजी होती, ती अनेक वेळा बोलताना जास्तीत जास्त म्हणीचाच वापर करून बोलत असे. होय होय. आणि माझी आजी कोणतंही वाक्य बोलताना म्हणीचा वापर करायची आणि खूप गंमत वाटायची लहानपणी ते ऐकताना. अर्थ कळायचा नाही काही वेळेला काय म्हण आहे ती. मग मी तिला विचारायचे की काय या म्हणीचा अर्थ काय, पण ती म्हणीचा अर्थ सांगताना परत आणखी एक म्हण सांगायची. आणि एकदा काय झालं, माझा मामा चष्मा शोधत होता. आता चष्मा त्यांनी असा डोक्यावर ठेवला होता आणि शोधत होता घरभर. आजी म्हणाली, काय रे काय शोधतोस? नाही चष्मा शोधतोय. अरे गळ्यात गळसोळी आणि गावात बोट, अशी म्हण आजीने त्या मामाला सांगितली. मी आजीला अर्थ विचारला, म्हणजे काय गं? आजी म्हणाली, अगं काकेत कळसा आणि गावाला वळसा. आताही कधी कधी त्या म्हणी सगळ्या आठवल्या की खूप हसू येतं आणि आजीची आठवण सुद्धा येते बरं. तर अशीच एक म्हणी वापरणारी शिक्षिका तिच्या मुलाशी म्हणीच्या भाषेमध्ये कसं बोलते ते आपण पाहूया. एक नाट्यछटा आहे छोटीशी. नाट्यछटेचं नाव आहे तुम्हाला म्हणून सांगते. आत्ता अभ्यासाला बसतोस, रात्र झाली, दिवस गेला उठा रेटी, रात्र होता कापूस वेची. अरे सर्वच विषयांचा अभ्यास राहिला. अरे काय हे, एक विषय पूर्ण कर, नाहीतर आहेच आपलं एक ना धड भाराभर चिंध्या. अरे किती वेळा सांगायचं तुला रे, पंढळी पुंकळी सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. लोकांना आपलं असं वाटतं आई शिक्षिका आहे म्हणजे मुलगा सुद्धा अगदी खाण तशी माती असेल हो. पण कशात काय आणि फाटक्यात काय हो. अरे तुला नेहमी सांगते, काय अडत असेल तर मला विचार. पण तुझा आपला नन्नाचा पाढा हो. तुम्हाला आणि सांगते, मदत कोणाची नाही हो. सासूबाईंना काही सांगावं तर त्यांच्या अडचणीचा इतका पाढा वाचतात की भीक नको पण पुत्रावर, अशी परिस्थिती होते. आणि आमचे धाकटे दीर काय हो, अगदी येडा बनून पेढा खाणारे आहेत. जाऊबाई तर काय खाली मुंडी पाताळ धुंडी. आजचीच गोष्ट तुम्हाला सांगते. मी नंदेला म्हटलं, अगं जरा भाजी चिरून दे. तर ती मेहंदी लावलेले दोन्ही हात घेऊन माझ्या पुढे आली आणि म्हणाले, हाताला मेहंदी लावले, कशी काय भाजी चिरणार? म्हणतात ना, आधीच उल्हास त्याच्यामध्ये फाल्गुन मास. अहो ह्या सर्वांना सांभाळता सांभाळता माझी अगदी पुरेवाट होते हो. आणि कामवालीला पण सुसरबाई तुझी पाठवू म्हणून सांभाळावं लागतं. आणि यांना काही सांगावं तर आधीच हौस त्यात पडला पाऊस, अशी परिस्थिती. आणि आमचे शेजारी तर काय सगळे देखल्या देवा दंड होता येतो, कोणाचा काही उपयोग नाही. पण तुम्ही सर्व मैत्रिणी मात्र मला छान मिळाल्यात हा. अहो तेवढाच पुढच्याला काडीचा आधार. काय रे झाला का अभ्यास? आणि भूक पण लागली, कुठलं पुस्तक हवंय तुला? अरे ते काय टेबलावर तर आहे, काकेत कळसा आणि गावाला वळसा. अरे 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 केवढा धक्का दिलास मला, तांदूळ सांडले सगळे खाली. आता काय करावे बाई? घाईत घाई आणि विंचू टचला ग बाई, केवढा आवाज झाला. आणि हे काय, हे आले वाटतं बाहेर. काय ग लेख झोपला बघ तुझा बसल्या बसल्या. तुझं जराही लक्ष नाही घरात, कुठलंही काम तुला नीट जमत नाही. ऐकलत ना? बरं आला. शेळी जाते जीवानीशी, खाणारा म्हणतो मात्र. पण कोणाला बोलणार? म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं. पदरी पडलं आणि पवित्र झालं. आता ह्याच्यावरून मला एक आठवण अशी झाली सर, की आपले सर्व कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचे असो किंवा आर्थिक विषयाचे, करमणुकीचे, तर ते सगळे 90 मिनिटाचे असतात. तर असं का बरं? ही कालमर्यादा तुम्ही कशी ठरवली आहे आणि कशावरून तुम्हाला सुचलं?
मुंबईमध्ये आपण परवा एक कार्यक्रम केला तेव्हा एका प्रेक्षकाने विचारलं की आम्हाला असं तुम्हाला विचारायला असं वाटलं की तुमचे 90 मिनिटाचाच कार्यक्रम, असं 90 मिनिटं असं का लिहिलेलं असतं, तर याचं काय बरं कारण? कारण एक असतं की आमचे कार्यक्रम वेळेत सुरू होतात. म्हणजे जिथे मी आयोजक असतो 5 लोकांना माहिती असतं 5चा कार्यक्रम म्हणजे 4:59 टाकून व्यासपीठावर येणार, त्यावेळी लोक 4:45 आलेले असतात. वेळेत सुरू करतो, वेळेत संपवतो, कारण लोकांच्या वेळेला किंमत असते. आणि दुसरं 90 मिनिटं अशासाठी की 2001 साली मी पहिलं व्याख्यान दिलं होतं. सुदैवी आहे मी की हेमंत करकरे जे शहीद झाले अतिरेकी हल्ल्यामध्ये, ते हेमंत करकरे त्यावेळी 2001 साली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगचे प्रमुख होते. ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या 65 अधिकाऱ्यांना घेऊन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आले होते. कारण त्यावेळी शेअर बाजाराचे गुन्हे घडायला सुरुवात झाली होती. ते म्हणाले की आम्हाला प्रोसिजर तर माहिती नाही की शेअरचे व्यवहार कसे होतात, आम्ही गुन्ह्याची उकल कशी करणार, तेव्हा सगळं समजावून सांगा. तर त्यांचं 65 लोकांना घेऊन आमच्या कॉन्फरन्स रूममध्ये आले होते. तर मागे आता साहेबांनी मला सांगितलं तो त्यांच्यासमोर व्याख्यान देत स्लाईड शोच्या सहाय्याने, म्हणजे विषय समजायला सोबत जातो. तर मी करकरे साहेबांना विचारलं की तुम्ही मंडळी इथे आलात, मी किती वेळ बोलायचे, तुम्ही किती वेळ मला देणार आहे व्याख्यानासाठी. मी त्याप्रमाणे स्लाईडची संख्या कमी जास्त करणं सोयीचं झालं असतं. तर मी त्याला विचारलं करकरे साहेबांना मी किती वेळ बोलू. करकरे साहेब म्हणाले ठाकूर तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काहीही बंधन नाही, तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता. मी जरा खुश झालो, म्हणजे म्हटलं सविस्तर विषय मांडताय, अमुक इतकी मिनिटं बोला असं तुमच्यावर आमचं काही बंधन नाही, तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता. फक्त आम्ही जे इथे 70 लोक आलोत ना त्या ठिकाणी फक्त 90 मिनिटं बसणार आहोत, तुम्ही हवा तेवढा. तेव्हा कळलं की पोलीस लोकांना देखील गर्दीच्या बाहेर खूप विनोदबुद्धी चांगली असते. तसे हेमंत करकरे आणि तुम्हाला मराठी लोकांच्या प्रगल्भाचं लक्षण सांगतो. म्हणजे ठाण्यात मी एक व्याख्यान केलं होतं. त्या व्याख्यानाला हेमंत करकरे साहेबांच्या वहिनी आल्या होत्या. मी काय ओळख नाही, त्याने आल्याच नाही कोणी. आणि मी सहज उल्लेख केला, म्हटलं आता जे शहीद झाले त्यांची बहिणी आल्या म्हणून. तुम्हाला सांगतो कोणालाही न सांगता सगळे लोक उठून उभे राहिले. स्टँडिंग ओवेशन म्हणतात ना, की एक प्रकारे हेमंत करकरे साहेबांना ती मानवंदना होते. सांगायला लागत नाही का त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे, उभे राहून मानवंदना नाही. मराठी माणूस खरा प्रगल्भ आहे. खरं तर तुम्ही देशभरामध्ये हजारो व्याख्यानं दिली, तर अशा व्याख्यानांच्या दरम्यान काही ना काही गमती जमती घडतच असतील ना, तर त्यातला एखादा प्रसंग ऐकायला नक्कीच आवडेल सर्वांना. कितीतरी घडले. त्याच्यात मी आता एक स्मृतीची चाळ्याचा पाने म्हणून घ्यायला घेतलंय. कधी पूर्व गगन जाणे, कारण एवढ्या आठवणी. कोल्हापूरला मी एकदा व्याख्यान केलं होतं. सकाळ दैनिकाने ते आयोजन केलं होतं आणि बँक ऑफ इंडियाने प्रायोजित केलं होतं. आता सकाळचा तो हाऊस इव्हेंट असल्यामुळे भरपूर त्यांनी पब्लिसिटी केली होती. दसरा चौकात कोल्हापुरामध्ये राजश्री शाहू सभागृह आहे, तिथे तो कार्यक्रम व्हायचा होता. तो झालं सर की सकाळ त्यांनी त्याच्यामुळे पब्लिसिटी खूप केली होती. कार्यक्रम 5चा होता. 4:45 पासून इतकी लोक आली, हॉल भरला, खुर्च्या सगळ्या संपल्या, तरी लोक येत होती. सकाळी आवाहन केलं सगळ्यांना खुर्च्या पुढे घ्या. मग लोकांनी स्वयंस्फूर्तीने खुर्च्या पुढे घेतल्या आणि मागीच्या जागेमध्ये जवळ 100-125 लोक उभे राहिले. तरी देखील मंडळी येत होती. मग पुढे आली, इथे उभे राहिले, इथे उभे. रेल्वेच्या सेकंडच्या डब्यात गर्दी तशी लोक उभी होती आहे, म्हणजे माझ्या व्यासपीठापासून तिथपर्यंत. आणि मी जरा बाहेर उभा होतो गॅलरीमध्ये, कारण बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर यायचे होते प्रायोजक म्हणून. मी उभा होतो तोपर्यंत सगळे भरून गेलेलो होतो. आणि मग खाली गाडी दिसली बँक ऑफ इंडियाची, म्हटलं आले. मग मी लगेच आत यायला निघालो. त्याचा कार्यक्रम सुरू आहे 2 मिनिटं. तर मी आत यायला निघालो. अक्षरशः असे रेल्वेच्या डब्यासाठी मंडळी उभी होती. स्त्री पुरुष सगळे निम्मे होते. तर मी सहज म्हटलं तर मला आत येऊन धक्का देऊन जाता येत नाही, म्हणून मी त्या अनेक होत्या त्या महिलांना म्हटलं आई मला जर आज जाऊ दे ना. त्या बाई माझ्या अंगावर फेकच मुंगीला शेराला जागा नाही, गोळ्या जागा नाही, हात पुढे जाताय तुम्ही म्हणून. मला राग नाही आला, मला हसायला म्हटलं ताई तुम्हाला एक सांगू का, मी जर आत गेलो नाही आता कार्यक्रम सुरू नाही ना. मग त्यांना काही कळले ना, मग कशी जागा करून दिली. आणि ज्यावेळी त्यांनी बघितलं मी जाऊन पोडियमवर गेलो, आता माईक घेतला, त्यावेळी मला खात्री होती. त्यांच्याकडे मी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा खजीरपणा होता. पण तो मी अनुभव सांगितला. ताई मला बिलकुल राग आला नाही, मला आनंद झाला. पण त्यांना तसं वाटतं की ह्या वक्त्याला आपण असं बोलतो, असे एक मजा असते. तर असं अनेकच जातात. रत्नाकर मतकरी गूढकथा लेखक आपल्याला सगळ्यात माहिती. तर रत्नाकर मतकरी म्हटलं ती गूढकथा कादंबरी डोळ्यासमोर येतात, पण त्यांचा वेगळेपणा दाखवणारी कविता आपण आता ऐकूया. आणि शोधक पत्रकारिता म्हणतात तशा ताईंनी ही कविता शोधून काढली रत्नाकर मतकरींची. ही नेहमीच्या त्यांच्या शैलीपेक्षा ती वेगळी अशी. त्याचं असं झालं की मी शिक्षिका असल्यामुळे बरेच वेळा ट्रेनिंग आमचं असायचं आधीमध्ये. तर त्यावेळेला आम्हाला मध्ये थोडंसं मुलांच्याकडनं पण काहीतरी करमणुकीचं असं घ्यावं
म्हणून आम्हाला काही गाणी शिकवायचे. तर अच्युत ठाकूर आणि सोमनाथ परब हे दोघं जण यायचे गाणी शिकवायला. तर त्यांनी आम्हाला एक कविता शिकवली. तर मी विचारलं त्यांना की याचं कवी कोण आहे. तर ते म्हणाले काही कल्पना नाही कोण आहेत कवी, ते बघावं लागेल. आणि नंतर मग काही मला त्याचं उत्तर मिळालं नाही. पण मी एवढं ते नेटाने प्रयत्न केला की आपल्याला समजलं पाहिजे की कोण आहे ते कवी. आणि ज्या वेळेला मला कळलं की याचे कवी रत्नाकर मतकरी आहेत तर मला खूप आश्चर्य वाटलं. कारण रत्नाकर मतकरी म्हटलं की गूढकथा, गूढ कादंबऱ्या हे सगळं त्यांचं लेखन. तर हे मला त्यांचं वैशिष्ट्य वाटलं या कवितेचं. आणि ही कविता खूप आपल्याकडे कोण शिक्षक असतील तर ते नक्कीच ट्रेनिंगला त्यांनी ही कविता शिकली असतील, ते मी ती सादर करते. आणि मग नंतर मुलांकडनं सुद्धा ही छानपैकी गाऊन आणि सादर करून घेतली मुलांच्याकडनं. त्याच्यासाठीच ते शिकवत असत आम्हाला. तर ही कविता मी सादर करते. स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू, घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. तरुच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची, तरुच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची. फुलाला पाकळ्या 100, फुलाला पाकळ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. सुटलं वार जोरात, फुलं विखुरली पाण्यात, सुटलं वार जोरात, फुलं विखुरली पाण्यात. तरंग उठले 100, तरंग उठले 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं. बुडाल्या पायऱ्या 100, बुडाल्या पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. स्वर्गात आकाशगंगा, हरी गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. क्षणभर आपल्यालाही विद्यार्थी झाल्यासारखं वाटतंय ही कविता ऐकताना. आणि तसंच विद्यार्थ्यांना पण हे खूप आवडलं हे गीत आणि प्रत्येकाचं पाठही झालं छानपैकी. मध्यंतरी वर्तमानपत्रात आपण बातमी वाचली असेल, सिंधुदुर्ग जिल्हा 100% साक्षर झाला म्हणून राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला होता. आणि मला प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. आता माझं गाव देवगड, ताईंचं पण देवगड. तर आमच्या घराच्या बाजूला 1 ते 4थी, 1ली ते 4थी शाळा आहे. आता शाळा तपासायला शिक्षण निरीक्षक येतात. तर आमच्या देवगडला रत्नागिरी किंवा कोल्हापूरून येतात. तर मी एकदा नोकरी लागली गावाला गेलो होतो. तर नेमके त्याच दिवशी शिक्षण निरीक्षक आले शाळा तपासायला. संध्याकाळी आले, तोपर्यंत शाळेची वेळ होऊन गेली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 1 ते 4थी शाळा, मी त्यांना घेऊन गेलो शाळा दाखवायला. जवळच आमच्या घरापासून होती. मग त्यांनी शाळा तपासली म्हणजे नेहमी सगळे रेकॉर्ड बघतात, बरोबर आहे की नाही, वर्गामध्ये काय केलं, शिक्षकांचं एक बघतात, शिक्षकांची तयारी काय, मुलांची काय तयारी आहे. तर मी बसलो होतो बाजूला वर्गामध्ये, त्यांच्याबरोबर गेलो. तर त्यांनी भिंतीवरती नकाशा लावलेला होता. 1 ते 4थी एकाच ठिकाणी शाळा भरते, वर्ग वगैरे काय नाही, खेड्यातली शाळा. तर नकाशा होता. तर त्या निरीक्षकांनी एका मुलाला बोलवलं, बाळा इकडे रे, ते नकाशामध्ये मला अरबी समुद्र कुठे दाखव. ते पॉइंटर घेऊन तो आपला मुलगा अरबी समुद्र दाखवायला गेला. त्याला काय तो दाखवता आला नाही. मग तो बस दुसऱ्याला बोलवलं, बाळा तू ये, तू दाखव. त्यांनी बघितलं, अरबी समुद्र दाखवता नाही. तिसरा आला, चौथा आला, त्यालाही कोणाला दाखवता आला नाही मुलाला. ते निरीक्षक थोडे नाराज झाले की म्हणजे शिक्षकाने काही व्यवस्थित शिकवलं नाही असं दिसतंय. तर शेवटी ते म्हणाले शिक्षकांना, मास्तर
राहू द्या आता तुम्हीच दाखवा. आता ते मुलांना कोणी दाखवत नाही. मग शिक्षकांनी हातात पॉइंटर घेतला आणि ते नकाशाकडे गेले. देवाशपथ खरं सांगतो, घडलेली गोष्ट आहे, विनोदासाठी सांगत नाही. मास्तर नकाशाकडे गेले आणि पॉइंटर घेऊन ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तिथे अरबी समुद्र शोधत होते. ही वस्तुस्थिती आहे. ते भवितव्य ते अवाक झाले शिक्षण निरीक्षक. माझ्या मनात थोडा खोचट विचार आला की भले माहिती नाही कुठे येतो. आता डावीकडे अरबी समुद्र भले नाही दाखवत आहेत, पण उजवीकडे बंगालचा उपसागर होता ना, तो तरी दाखवायचा. नगायला जागा नाही, पण ते त्यांनी उत्तर प्रदेश, उज्जैन, इंदूर, भोपाळ तिथे शोधतायत. ते भवितव्य ते नाराजचा इन्स्पेक्टर मास्तर राहू दे शेरे बुक घेऊन या. ते रिमांडचं बुक असतं दरवर्षी, त्याच्यातच लिहितात. शेरे बुक घेऊन या. मास्तरांनी शेरे बुक घेऊन आले. निरीक्षकांनी त्याच्यात काही ते लिहिलं, सही केली आणि मग आमच्या घरी परत आलो आम्ही. कारण रात्री बस नाही कोल्हापूरला जायला, आमच्या घरी थांबले. रात्री जेवता मी त्याला विचारलं त्या निरीक्षकानं की तुम्ही काय रिमार्क लिहिलात. तर मुलांची प्रगती काय नाही, शाळेत मास्तरांचं पण दिसतं असं, तुम्ही काय रिमार्क लिहिलात. मला म्हणाले रिमार्क लिहिला मी असा, शाळेची प्रगती समाधानकारक आहे आणि सही केली. अहो पण म्हटलं प्रगती आहे कुठे, मुलांना काही येत नाही. मास्तर कसं म्हणाले, मग काय खरं लिहू का. खरं जर लिहिलं तर सरकार शाळा बंद करून टाकेल. पोरं काही 4 किलोमीटर दुसरीकडे जाणार का. त्या मास्तरावर ऍक्शन घेतली, त्याच्या पोटावर पाय मी कशाला पाप घेऊ म्हणे, जाऊ दे म्हणे. त्यानं म्हटलं पण त्या मुलांचं काय होणार. मुलांचं काय होणार, जाते राजकारणामध्ये. कारण तिकडे कुठचंही क्वालिफिकेशन नको, हेच क्वालिफिकेशन लागतं. अरे म्हणाले देश चालवायला हवं ना कोणीतरी, जाते तिकडे. आणि म्हणून शाहीर साबळेंनी नशीबपुट सांदंग्यामध्ये छान दिलंय कवन. ते कवन काय ब्लँक अशी झाली तर राही शिक्षण नाही देशात रे. छान आहे ते नशीबपुट सांदून ऑडिओ येतात युट्यूबवरती. असो आता माझ्या घड्याकडे लक्ष आहे माझं. कोकणातल्या माणसांचा आपण उल्लेख केला तर खरोखरच कोकणातल्या सगळ्या माणसांचे संस्कार जे असतात ते खरोखर उल्लेखनीय असतात. आता आपण कधी कधी टी व्हीवरती किंवा पेपरमध्ये वाचतो की टोमॅटो कांदे लोक रस्त्यावर फेकतात, त्याला भाव मिळत नाही म्हणून. पण कोकणी माणूस कधी आंबे फेकताना आपण पाहिला नाही, किंवा कधी शेतकरी आत्महत्या कोकणातला करतोय हेही आपण पाहिलं नाही. कारण आहे त्या परिस्थितीला तोंड देणं हे कोकणी माणसाला व्यवस्थित छान जमतं. आणि खरोखर त्याबद्दल खूप कोकणातल्या माणसांचे हे संस्कार घेण्यासारखे आहेत सगळ्यांनीच. आणि आमच्याकडे ना म्हणतात कोणी टाकलं तर नाहीच हो. मुंबईमध्ये होतो ना, तिकडे फुटबॉलवरती पोळ्या टाकलेल्या असतात. का ते कुत्र्याला घालायचं ते भांड्यात तरी ठेवा ना. पायदळी होतो बरोबरच नाही करत. आता कोकणी माणूस म्हणतो नाही म्हणजे हे संस्कार करतात असतात. शिक्षणाचे काय संबंध नाही. आणि सगळ्या जुन्या गोष्टी ऐकताना आपण खरंच नाही तर आनंद मिळतो सगळा. तुम्हाला सांगतो एक सिनेमा 1970 सालचा, त्या चित्रपटाचं नाव होतं साधूवर शैतान. आणि दिग्दर्शक तसे ना टॅलेंटेड असतात. माणसाची व्यक्तिरेखा उभी करायची, इंग्रजीमध्ये म्हणतात कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं, व्यक्तिरेखा उभी करणं. त्या साधू शैतानमध्ये ओमप्रकाश दाखवले. बँकेमध्ये कॅशियर असतात, वयस्कर माणूस दाखवलाय. तर त्याचं व्यक्तिमत्व कसं दाखवायचं, ते बँक संपल्यावर ते जात असतात घरी यायला. त्या रस्त्यात एक पक्षी विकणारा माणूस असतो, पिंजऱ्यामध्ये पक्षी असतात रंगीबेरंगी. तर ओमप्रकाश विचारतात त्याला, हे पंछी कितने में दिया. पक्षीवाला सांगतो 70 रुपये. हे ओमप्रकाश विचारतात कसं काय. तो म्हणतो 50 रुपये पक्ष्यांचे, 20 रुपये पिंजऱ्याचे. ते ओमप्रकाश म्हणतात नाही तो पिंजरा नाही, खाली पक्षीची. तो म्हणतो पक्षी घेऊन काय करणार तू, तुला काय करायचंय, तुला तुझ्या पैशाची बदल ना, 50 रुपये देतो पक्षी दे, पिंजरा नको. ठीक आहे, ते 50 रुपये देतात. हा पक्षीवाला पिंजरा देतो यांच्याकडे. ओमप्रकाश पिंजऱ्याचा दरवाजा उघडतात, सगळे पक्षी छानपैकी उडून जातात. त्यावर तो म्हणतो ओ महात्मा ये क्या किया, बाकी पंछी उसको मार डालेंगे ना. त्यावर ओमप्रकाश म्हणतात मार डालेंगे तो क्या, आजादी की मौत तो मरेंगे. नाही तर तुझ्याकडे असे सडणार त्या आयुष्यभर पिंजऱ्यामध्ये, आजादी की मौत तो मरेंगे. आणि जसं कितीतरी आपण म्हणतो ना जुनं ते सोनं अनेक वेळा खरं आहे. ते 1966 एक चित्रपट आला होता महाभारत नावाचा, हिंदी चित्रपट, दक्षिणेकडचा होता. दक्षिणेकडचा चित्रपट म्हणजे ट्रिक सीनची लय लोट असते. तर तो चित्रपटामध्ये असं दृश्य दाखवलंय, अर्जुन आणि कर्ण यांची घनघोर लढाई चाललेली असते. आणि त्या महाभारतमध्ये सगळे नामांकित नट होते त्यावेळी, म्हणजे अभि भट्टाचार्य, प्रदीप कुमार वगैरे. तर प्रदीप कुमारने अर्जुनची भूमिका केली होती, अभि भट्टाचार्यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली होती. कर्ण तुम्हाला आठवत नाही कोणत होते. तर प्रसंग असा होता, घनघोर युद्ध चालू असतं
असतं अर्जुन आणि कर्णाचं, आणि एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावरती बाण मारतो आणि घोड्यांसकट कर्णाचा रथ 8-10 फूट मागे ढकलला जातो. अर्जुन खुश होतो, कारण अर्जुन 8-10 फूट मागे ढकलला जातो. थोड्या वेळाने कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतो आणि अर्जुनाचा रथ एवढा इंचभर मागे सरकला जातो. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण सारथीच असतात. ते कर्णाने बाण मारला, अर्जुनाचा रथ घोड्यांसकट एवढासा मागे सरकला. त्यावेळी कृष्ण म्हणतात, महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना, प्रदीप कुमार विचारतात, रवी भट्टाचार्य कृष्णांना की केशव, अरे त्याचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला, तुम्ही काही मला शाबासकी दिली नाही, त्या कर्णाने माझा रथ एवढासा मागे ढकलला. लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? हिंदी चित्रपट ऐसा क्यों? असे एक एक गोष्टी म्हणून जुनं ते सोनं खरंच. आणि मला आवर्जून सांगायचं, तुम्ही वेळोवेळी ते दाद देताना टाळ्या वाजवून अनेक वेळा ना ते अँकर सांगत असतात, इसके लिए एक बार जोरदार मी आयुष्यात कधीही सांगत आहे, ताईचं गीतं तुटते कार्यक्रम 1.5 तासाचा असो, 13 गाणी म्हणतात, एकदाही मी सांगत नाही जोरदार. अहो चांगलं असेल तर लोक आपसूक टाळ्या वाजवतात आणि मागून घेतलेल्या टाळ्याला काय अर्थ आहे? कारण ते आम्ही इतकं एकदा मी 50वा कार्यक्रम त्यांचा झाला तर सर मी असं म्हणत होतो की तृप्तीताईंच्या कार्यक्रमामध्ये एकदा तृप्तीताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं म्हटल्यावर लोकांनी वाटत थांबा, मला वाक्य पूर्ण करून दिले. मी काय म्हणते, तृप्तीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जसं लक्ष आहे बहिणाबाईंची कविता आपण बघतो की 8+8+8+8 अक्षरांचं. आता त्याकडे मला वाटत नाही काही शास्त्र असेल, पण बहिणाबाई तेव्हापासून लिहितात आणि ताई स्वभावाच्या 8-8-8-8 ह्याच्यावरती लिहितात. खोप्यामध्ये खोपा सुवर्णीचं सांगतात, सगळे 8-8 अक्षरांचे. तर त्याची आठवण दिवशी कविता ताईंची आहे, रम्य विवाह पहाटेची, ती आपण ऐकूया आणि मग शेवटाला एक जुन्या चित्रपटाचं सगळ्यांना आवडेल असं गाणं म्हणून आपण समारोप करूया. बहिणाबाईंच्या कवितेवरनं स्फूर्ती घेऊन बरेच जण लिहितात कविता छान छान. तसंच मलाही त्यांच्या अतिशय आवडतात कविता बहिणाबाईंच्या. थोडक्या छोट्या शब्दामध्ये त्या सगळा आशय सांगतात, संपूर्ण जीवनाचं कहाणी मांडतात. तर त्याच्यावरूनच मी ही रम्य वेळ पहाटेची अशी कविता केली होती. पहाटेचं वर्णन खेड्यातलं. रम्य वेळ पहाटेची दव बिंदू तृणांवर, नवरूप निसर्गाचे दाट धुके धरेवर, हलकेच किलबिल हळूवार थर थर, कल्पवृक्ष डोलताना दिसे देखावा सुंदर, रमणीय वनश्री खेळी धुक्याची चादर, जशी पांघरून शाल श्वेत वर्णाची धूसर, रवी किरणे सोनेरी तेजाळी वसुंदरा, अलगद धुके दूर जाग येत असे पाखरा, क्षणभंगुर जीवन जर तरस असे सारे, घेई जाणून मानवा रंग जीवनाचे न्यारे, जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी, जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी, किती वर्णावे तयांना आता ठेवते लेखणी, किती वर्णावे तयांना आता ठेवते लेखणी. त्यांच्याबरोबर 94 कार्यक्रमामध्ये निवेदन केलं, त्यामुळे गाणं फारसं येत नाही, पण त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आता नेहमी कसं होतं, आता ठेवते लेखणी, आता ठेवते लेखणी. तुम्हाला आठवण झाली, आवाज देके हमें तुम बुलाओ, आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, न हमको सताओ. मी त्यांना विचारलं सताव, तेव्हा त्याला शास्त्र आहे सताव एक क्लोज लावण्याचं, हमको सताओ, आणि लोकांना कळतं की गाणं संपत असं. तर खूप मजा आली. आता आपण एक गाण्याने समारोप करूया. खरंच बरं वाटलं असं ना, आमचं भाग्य सगळ्या ठिकाणी बरं. भांडुपला हाच कार्यक्रम केला होता, परवा हाच कार्यक्रम कोकण मराठी
मराठी साहित्य परिषद बरोबर आहे बोरिवलीला. आणि हे सगळं बहुतांश लिखाण आमच्या ताईंचं आहे. आणि गाणी जी असतात 1.5 तासामध्ये हिंदी मराठी गाणी, तुम्हाला एकही गाणं तुम्हाला माहिती आहे असं होणार नाही, आवडणारं नसेल कसं आता कविराजच्या वेळी तोशिले अनेक लोक म्हणतात ती गाणी कुठे ऐकायला पण मिळत नाही. तर थोडी हिंदी थोडी मराठी अशी असतात. कोणाला पाहिजे असेल तर सगळी हिंदी, पाहिजे असेल तर सगळी मराठी, भक्ती संध्या विविध प्रकारची गाणी असतात. पण लोक 1.5 तास झाल्यावर म्हणतात आणखी थोडंसं ते चाललं असतं, पण आम्ही 1.5 तास हे करू ना तुम्ही बोला. आपण एक तत्पूर्वी मला असं बोलायचं आहे की आज मला इथे हा जो सगळा आपल्या भगिनी मंडळ म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य इतकं म्हणजे माझ्या मनात खोलवर ठसलं अगदी की कार्यक्रम करावा आता अशा ठिकाणी आणि दाद अशी मिळावी. खूप खूप मजा वाटली आणि खूप आनंद झाला, कायम लक्षात राहण्यासारखा. आज मी जास्तीत जास्त वेळ कॅमेरा तुमच्यावरती ठेवला होता, कारण कसं होतं ते आठवणी येत ना त्या इतकं तुमच्या ऑडियन्स, कारण आमचं काही महत्त्वाचं नाही दिसणं, आवाज तर येतच असतो, पण खूप बरं वाटतं. तर आपण एक उमस पडेल चित्रपट त्या गाण्याने सगळ्या लक्षात येईल. पुढचं गाणं